लाडकी बहिणींसाठी खूप महत्त्वाची अपडेट आलेली आहे, की लाडकी बहिणींचं ₹9,000 थांबू शकतात आणि पुढचे पण पैसे त्यांना येण्यास खूप प्रॉब्लेम येऊ शकतो. तर हे पुढचे कायम सातत्याने कायम पुढेपर्यंत पैसे येत राहावे आणि हे 9,000 जे आहेत ह्याचा काय विषय आहे? हे पण आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्याच्यासाठी तुमच्यासाठी मी सारखं प्रयत्न करत असतो, की आणि ई-के-वाय-सीचं पोर्टल आणि परत चालू व्हावं म्हणून ज्यांची ई-के-वाय-सी झालेली नाहीये. तर त्यासाठी मी अनेकदा तुमच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे ह्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत, नाहीतर किंवा हे मार्च महिना संपल्यानंतर त्यांची ई-के-वाय-सी झाली नाही, त्यांच्यासाठी ई-के-वाय-सीचा पोर्टल सुरू करावा म्हणून. तर त्यासाठी तुम्हाला फक्त मला एवढा एक सपोर्ट पाहिजे. ह्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त करून सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केले, तर तुम्ही फक्त एक कमेंट करा, की सबस्क्राईब डन म्हणून. आणि जे माझे पहिल्यापासून सबस्क्रायबर आहेत, त्यांच्या माझ्या मनापासून त्यांना धन्यवाद. आणि तुम्ही पण फक्त एक कमेंट करा, की ऑलरेडी सबस्क्राईब्ड म्हणून. तर ते जे ₹9,000 जे हे जे आहे मेन टॉपिक, आता त्या टॉपिकवर आपण आता येऊया. ₹9,000 हे विषय काय आहे? आता डिसेंबर महिन्यापासून खूप अशा लाडकी बहिणींचे पैसे बंद झालेले आहेत. तर त्यामध्ये कित्येक तर लाडकी बहीण आता तुम्हाला कमेंट येतात, की त्यांची के-वाय-सी झाली नाही. त्यांना खूप प्रॉब्लेम आला होता. ओ-टी-पी प्रॉब्लेम होतं, एरर होतं, सगळं काही असं खूप काही कारणे होते त्यामध्ये. आणि वेबसाईट पण सरळ चालत नव्हती. तर त्यांची ई-के-वाय-सी हे कोणत्यातरी कारणामुळे ई-के-वाय-सी झालेली नाहीये. तर त्यांचे पैसे आता आलेले नाहीये त्यांना. डिसेंबर महिन्यापासून पैसे आले नाहीत. भरपूर लाडकी बहिणींना पैसे आले नाही. एक-एक तर लाडकी बहिणींना त्यांना डिसेंबर नाही, नोव्हेंबर पासून पण नाहीये. अशा एक-एक पण लाडकी बहीण आहेत. आणि जे लाडकी बहीण आहेत, की त्यांना जून, जुलैपासून नाहीयेत. तर त्यांनी पण कमेंट करून सांगा त्यांना जूनपासून नाही, ज्यांना नाहीये. तर अशा खूप सारे असे जे लाडकी बहिणी आहेत, त्यांचं हे प्रॉब्लेम पुढे काय होणार आहे? त्यांना ₹9,000 कशाला थांबणार आहेत? कारण की जे ₹9,000 जे विषय आहे, जे डिसेंबर पासून आता पुढच्या ह्या जून महिन्यापर्यंत जर समजा ह्या महिन्यामध्ये जर वगैरे ई-के-वाय-सी पोर्टल सुरू झालं नाही, तर जून महिन्यामध्ये ई-के-वाय-सी पोर्टल सुरू होणार अशी शक्यता आहे. कारण गव्हर्नमेंटनी त्यांच्या जी-आरमध्ये आता एक नवीन जी-आर आलेला आहे, मोठी अपडेट आलेली आहे. त्यामध्ये गव्हर्नमेंटने काय सांगितलेले आहे, की जर ई-के-वाय-सी जर आता सुरू झाली नाही, तर प्रत्येक वर्षाला जून महिन्यामध्ये लाडकी बहिणींना ई-के-वाय-सी करायला लागणार आहे. आणि प्रत्येक लाडकी बहिणींना जे आता ई-के-वाय-सी केलेले आहे, त्यांचे जे पैसे येत आहेत, त्यांच्यासाठी पण ही सूचना आहे. सगळ्यांना जून महिन्यामध्ये ई-के-वाय-सी करायला लागणार आहे. तर यामध्ये जे पाठीमागचे राहिलेले जे आहेत, जे लाडकी बहीण जे आहेत, कोण-कोण एकल महिला आहेत, घटस्फोटित आहेत, ज्यांचे लग्न झालेलं आहे, त्यांचं घटस्फोट पण झालं नाही आणि त्यांनी ॲक्चुअली नवरा त्यांचं जे पती जे असेल ते सोडून गेलेला आहे. तर त्यांचे डॉक्युमेंट पण त्याच्याबरोबर झालेले आहेत, बट ते नवराच नाहीये. त्यांचे जे हे सारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मला माहीत आहे. म्हणून मी तुमच्यासाठी एवढी म्हणजे मी प्रयत्न करत आहे, की कोणाचे हप्ते थांबायला नाही पाहिजे आणि जे गरजू लोक जे आहेत ते वंचित नाही राहायला पाहिजे या योजनामधून. तर त्यांना प्रत्येकांना हे लाभ भेटायला पाहिजे कारण त्यांचे घर चालतात. त्यांना खूप सारे प्रॉब्लेम आहेत. मला माहीत आहे. कारण की भरपूर जे मला कमेंट येतात ना, तर त्यावरनं मला खूप असं म्हणजे हे होतं, की त्यासाठी मी प्रयत्न करावा. तर तुम्ही पण मला सपोर्ट करा. मला ह्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त करून सबस्क्राईब करा आणि कमेंट करा ज्यांनी सबस्क्राईब केले असेल तर म्हणजे मला कळेल. आणि व्हिडिओला लाईक करा. आणि जे एक तुम्हाला एक आणि मी एक हे देतो, अपडेट देतो. ज्यांची ई-के-वाय-सीसाठी कागदपत्रे काय लागणार आहे, मी पाठीमागच्या व्हिडिओ पण सांगितलं होतं. तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये आता ह्या व्हिडिओमध्ये तर शक्य नाहीये, तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते कागदपत्रे काय लागणार आहेत, एकल महिलाला कागदपत्रे काय लागणार, डिव्होर्स झालेले म्हणजे डिव्होर्स झालेली महिला जी आहे, त्याला कागदपत्रे काय लागणार आणि जे लग्न झालेले म्हणजे मॅरिड जे वुमेन आहेत, त्यांच्यासाठी पण कागदपत्रे काय लागणार. हे सगळ्यांसाठी वेगवेगळं असणार आहे आणि सगळ्यांसाठी ऑप्शन वेगळं येऊ शकतो. तर त्यामुळं मी तुम्हाला काय-काय सगळ्यांना कागदपत्र लागेल मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला मी कळवणार आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त करून तुमच्या जे जवळपासचे जे तुमचे रिलेटिव्हज आहेत त्यांना आपला व्हिडिओ पाठवा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.